वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। रस्ते दुरुस्ती कामासाठी ताराराणी पक्षाचा महापालिकेत ठिया। इचलकरंजीतील रस्त्यांसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाने मंजूर 52 कोटी रुपयांचा निधी, त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदान अंतर्गत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या कामांसाठी 1.5 कोटी मंजूर केला आहे। मात्र या कामांसाठी आवश्यक असलेली NOC महानगरपालिका प्रशासनाकडून दिली जात नसल्याने कामे सुरू होण्यास विलंब होत आहे। याबद्दल ताराराणी पक्षाच्या वतीने उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेऊन विचारणा करण्यात आली। यावेळी सर्वांनी त्यांच्या दालनातच ठिया मारत तात्काळ NOC देण्याची मागणी केली। यावेळी विविध प्रश्नांवरून तसेच कामांबद्दल विचारणा करता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याबद्दल बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर आणि राधिका हवळ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला। त्यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने संताप व्यक्त केला। सुमारे तासभर हे ठिय्या आंदोलन सुरू होते। अखेर उपायुक्त काटकर यांनी गणेशोत्सवापूर्वी पॅचवर्क कामांसाठी एकाऐवजी 4 मक्तेदारांना कामे देण्यात येतील असे सांगितले। तसेच 52 कोटी आणि 1,50 लाखाच्या कामांसाठीची NOC 2 दिवसात देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। त्याचबरोबर 81 कामांपैकी उर्वरित 30 कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली। आंदोलनात अहमद मुजावर, राजू बोंद्रे, तानाजी हराळे, दीपक सुर्वे, सतीश मुळीक, नितेश पवार, इम्रान मकानदार, राहुल घाट आदींसह ताराराणी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।